हृदयाच्या उपचारासाठी आता आपल्याच शहरात डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हृदयावरील शस्त्रक्रिया पार पडतील, तेही अत्याधुनिक मशीनद्वारे। छातीत दुखतंय का? थोडं चालल्यानंतर दम लागतोय का? डाव्या हातात, मान किंवा जबड्यात वेदना जाणवतात का? अचानक घाम येतोय का? ही हृदयाची गंभीर लक्षणे असू शकतात। डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता आधुनिक कार्डिओलॉजी विभाग आता आपल्या परिसरातच। हृदयाच्या तपासण्यांसाठी 2D इको, ECG, सुरक्षित एंजिओग्राफी आणि बंद झालेली नस उघडण्यासाठी एंजिओप्लास्टी व स्टेंट उपचार, अत्याधुनिक कॅथ लॅब, इंडियन व इम्पोर्टेड स्टेंट्स उपलब्ध, अनुभवी हृदयरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कमी त्रास, कमी वेळेत उपचार आणि लवकर घरी जाण्याची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, ग्रामीण भागासाठी परवडणारे दर। हृदयाची काळजी आज घ्या, कारण उद्या उशीर होऊ शकतो। संपर्क 75 59 24 31 14। डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता। ते पण सांगितलं मागची मीटिंग जे भाऊसाहेब खोटं बोलायचं नाही। चालू मीटिंग मध्ये तुम्ही अर्ज वाचायचे थांबवले नाही। भाऊसाहेब चालू मीटिंगचे अर्ज झाले होते ते कोणाचे बाहेर लोकांचे अर्ज होते का? राहता तालुक्यातील कोराळे ग्रामपंचायतीमध्ये सध्या ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यात ताळमेळ नसल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। या अंतर्गत वादामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात येत आहे। ग्रामपंचायत सदस्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की ग्रामसेवक हे ग्रामपंचायत कायदे नियम बाजूला ठेवून केवळ सरपंचांच्या आदेशानुसार कामकाज करत आहेत। सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जातात, त्यामुळे ग्रामपंचायतीची लोकशाही प्रक्रिया धोक्यात आली आहे। सदस्यांचे असे म्हणणे आहे की नागरिकांच्या समस्या ग्रामसभेत मांडल्या जात नाहीत। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, घरकुल, लाईट, ड्रेनेज यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे। वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत कर्मचारी आणि प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान सरपंच आणि सदस्य यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळाले। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले। सदस्यांनी सरपंचावर मनमानी कारभाराचा आरोप, तर सरपंचांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपण नियमाप्रमाणेच काम करत असल्याचे स्पष्टीकरण दिले। या संपूर्ण प्रकरणामुळे कोराळे ग्रामपंचायतीचा कारभार गलथान झाला असून त्याचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसत आहे। आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी लक्ष घालणार का? दोषींवर कारवाई होणार का? आणि ग्रामपंचायतीचा कारभार पूर्ववत होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नेमका काय प्रकार घडला, आरोप काय झाले आणि त्यावर कोणती प्रत्यारोप झाले हे पुढील बातम्यांमधून जाणून घेऊया। सांगा, तुम्हाला अध्यक्षांनी सांगितलं अर्ज वाचायचे नाही मासिक मीटिंग। भाऊसाहेब तुम्ही रजिस्टर बंद केलं ना, मीटिंग क्लोज केली। तुम्ही अर्ज गावातल्या नागरिकांचे अर्ज आलेले तुमच्याकडे 2-2 महिन्यापूर्वीचे 2-2 महिन्यापूर्वीचे अर्ज आलेले, तुम्ही अर्ज वाचले का? ते अध्यक्षांचा निर्णय तुम्हाला मान्य राहील, पण अध्यक्षांनी काय सांगितलं का ग्रामपंचायत मध्ये आलेले लोकांचे अर्ज वाचायचे नाही? तुम्हाला सांगितलं, तुम्ही त्याचा अंमलबजावणी केली का नाही? त्याचीच अंमलबजावणी केली तुम्ही? अंमलबजावणी केली जाते ना आणलेले अर्ज आल्यानंतर तुम्ही वाचले का ते अर्ज? ते अर्ज का नाही वाचले तुम्ही? ते बाकीच्या गावातल्या नागरिकांचे अर्ज होते ना? मी काय सांगतो, तुम्ही जी मासिक मीटिंग तहकूब झाली त्याच्यानंतर जे अर्ज आले ते या मीटिंग मध्ये न वाचण्याचं कारण काय होतं? अध्यक्षांनी न सांगितलं म्हणून वाचले नाही ना? चालू मीटिंगचे अर्ज वाचले, जी मीटिंगचे अर्ज का नाही वाचले? अध्यक्षांनी नाही सांगितलं म्हणून तुम्ही अर्ज वाचायचे बंद केले, बरोबर ना? काय करणार? क्लोज केली। तुम्ही अर्ज का नाही वाचले? त्या लोकांचे अर्ज का नाही वाचले? बरं, ते झालं. हे जे मुतारीचं बांधकाम दिलं टेंडर, ते कोण सरपंचांनी कसं काय दिलं भाऊसाहेब? बॉडीला कुठल्याही न विश्वासात घ्यायला तुम्ही का काम दिलं? ते काम करणं तातडीने भाऊसाहेब 3 वर्षापासून मुतारी बांधायची, आपल्याला 3 वर्षापासून मुतारी बांधायची असल्या कारणाने आपण काम दिलं नाही। आता तुम्ही आता एवढं आता अति तातडीचं कोण नाही, एवढं अर्जंट पासून अर्ज येतोय त्याचा लोकांना आधी अडचणी तातडीने ते केलं जाईल। आरोप तुमच्यावरती केला जात आहे की कोणत्या प्रकारे नागरिकांचे काम होत नाही आणि तुम्ही वेटीस धरताय आणि नागरिकांचे काम नाही,
नागरिकांची कामं सर्व होतात. नागरिक कोणाला अडवलं म्हणजे जात आता आरोप केले का नाही. नाही सरपंच आणि आज सचिव तुम्हाला कोणालाच अडवलं जात नाही असं. आणि हे रजिस्टरला सही घेतात ते आज ते कर्मचाऱ्याची चूक आहे, त्याच्यावर कार्यवाही होईल काय त्याच्यावर पण एकदा नाही तर दोनदा झालं ना ते. याच्या आधी पण झालं ना, नोव्हेंबर मध्ये झालं, आता पण झालं. 31 दिवसाचा म्हटलं. हा 31 दिवसाचा नोव्हेंबर महिना आहे का? कार्यवाही होईल, 1-3 वर कार्यवाही होईल. हा मग ते तुम्ही आता याने आरोप केला ना की तुम्ही ते मध्येच वाचता वाचता थांबून घेतलं, नागरिकांचे समस्या जाणून नाही घेतले. कोणाच्या आदेशावरून थांबलं तर तुम्ही आता नाव पण घेऊन राहिले. तुम्ही तिकडे अध्यक्षांना त्या अध्यक्ष म्हणजे कोण? सभेचे अध्यक्ष राहतात, त्यांचा निर्णय असतो तो त्यांनी तिकडे म्हणजे त्यांनी सांगितलं होतं वाचू नका तुम्हाला, असं ते म्हटलं होते का? ते त्यांनी सांगितलं विषय मागच्या मी बाईटमध्ये पण दिलंय ना तुम्हाला. जी चर्चा झाली मागच्या मीटिंगमध्ये जसं झालं तसं त्यांनी वाचले अर्ज, सर्व मान्य केले. त्याच्यामुळे परत चालू मीटिंगला घ्यायचे नाही म्हणजे नाही घ्यायचे. त्यांचा निर्णय तो शेवटी. आपण अध्यक्ष मोठे का तुम्ही ग्रामसेवक मोठं? कोण मोठं याच्यामध्ये? सभेचा अध्यक्ष मोठा असतो, ग्रामसेवक नसतो मोठा. ग्रामसेवक मोठा, तुम्हाला तो अधिकार नाही का वाचण्याचा? हा, वाचण्याचा अधिकार असतो. आणि मग नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा अधिकार? संपली, जाहीर केला, विषय संपला. मग अधिकार तुम्हाला नव्हता का तो? सभेचा अधिकार त्यांचा अध्यक्ष. नाही चालते. अध्यक्षांनी जसं सांगल, सरपंच जे सांगल ते सचिवाला करावं लागतं आणि सचिव त्यांच्या तालावर नसतो. इथं ग्रामपंचायत फक्त गलतन कारभार आहेत. जर 30 दिवसाचं रजिस्टर असेल, रजिस्टर 30 दिवसाचं कामगार जर असेल तर 31 दिवसाच्या सरपंचांच्या आणि आज सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम चालतं का 31 दिवसात सह्या होतात. नोव्हेंबर महिना 30 दिवसाचा असून 31 दिवसाच्या ग्राम रोजगारांनी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी सह्या 31 दिवसात सह्या केलेल्या आहेत. आणि या ग्रामपंचायतमध्ये असं चालतं का उद्या पण मी कामावर येईल याची 100% गॅरंटी भेटते का? तिथं जर 31 दिवसाचा महिना नसून सुद्धा 30 दिवसाच्या सह्या, 31 दिवसाचा महिना असेल तर 30 दिवसाच्या सह्या नाही चालत, तिथे 31 दिवसाच्या होतात. म्हणजे इथं जर समजा उद्या पण मी कामावर येईल याची 100% गॅरंटी होती. 31 दिवसात सह्या करून रोजगार घरी गेलेला निघून. आणि इथं 365 दिवस ग्रामपंचायतचे कर्मचारी हजर असतात. एकही दिवस त्यांना कुठल्याही प्रकारची सुट्टी नसते. पहिली ग्रामपंचायत का अशी? कोराळ्यातली पहिली ग्रामपंचायत एवढी नंबर 1 ची ग्रामपंचायत म्हणलं तरी चालेल का उद्या पण कामावर येईल याची 100% गॅरंटी ह्या ग्रामपंचायतमध्ये भेटते फक्त कर्मचाऱ्याकडून. 31 दिवस कामावर येईल, उद्याचा दिवस हजर झाला आजच कर्मचारी. एवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची ही ग्रामपंचायत आहे. मीटिंग बाबत काय नेमकं तुमच्या नागरिकांच्या समस्याचं काय? नागरिकांच्या समस्याचं कुठलंही निराकरण झालेलं नाही. इथं 2 महिने झाले नागरिकांनी अर्ज देऊन झाले. तर इथं सरपंचांनी सांगितलं सचिवाला की तुम्ही अर्ज वाचायचे बंद करा. सचिवांनी एका क्षणात रजिस्टर बंद करून निघून गेले. सरपंच निघून गेले, बॉडी तशीच बसली राहिली. सरपंच निघून गेले, सचिव पण ग्रामपंचायत बॉडीतून चालू मीटिंग मधून उठून निघून गेले. म्हणजे सरपंच आणि सचिव यांच्या मनमानी कारभार चालतो फक्त इथं कोणालाही विश्वासात घेतले जात नाहीत, काहीच नाही. नागरिकांनी जर अर्ज दिले तर अर्जाचे वाचन होत नाही. वाचन झालं तर निम्म्यात जर सरपंचाला असं अचानक आठवलं का आता बंद करणे अर्ज वाचायचे तर लगेच बंद करून निघून जातात. 2-2 महिने झाले लोकांचे अर्ज आलेले आहेत, वेटीच झाले लोकांना. तर सरपंचांनी सांगितलं तर कामं सगळे झाले, जेवढे अर्ज आले ते सगळे वाचले गेले, कामं झाले. सचिव सांगतील, सचिवांनी सांगितलं का आता अर्ज तुमच्या आधी त्यांनी सांगितलं का सरपंचांनी सांगितलं बंद करा अर्ज वाचायचे, त्यांनी लगेच बंद करून रजिस्टर बंद करून निघून गेले. तुमचा सरळ सरळ आरोप आहे का सरपंच जे आहे ते खोटं बोलताय आणि आता कॅमेरा समोर आलं म्हणून ते कामं केले जातात असं सांगताय फक्त? कुठल्याही प्रकारचं काही बॉडीला विचारात घेतले जात नाही. कुठल्याही प्रकारचं हे नाही. मनमानी सगळा कारभार चालू आहे. कुठले काम जे काम द्यायचं आहे ते मनमानी, ज्याला वाटेल त्याला काम देऊन टाकायचं, मोकळं व्हायचं. त्यांनी एक शब्द पण वापरला की आमचे कामं बघून घ्यावं आणि सगळे क्वालिटीचे कामं करतो ना आम्ही. एकदम 3rd क्लास क्वालिटीचे काम आहे. 2-2 लाखाची मुतारी बांधायची म्हणजे असे कोणती मुतारी बांधायची? राजस्थानवरून मार्बल आणून तर मुतारी बांधणार नाहीयेत. अशी कोणती 2 लाखाची मुतारी? याच्या आधी सुद्धा आपण गरीबाचं 2 लाखात घर होतं नाही तर 2 लाखात मुतारी पण होत नाही. बाहेर तुमच्यावरती आरोप केला आणि ग्रामसेवकांना देखील आम्ही भेटलो आणि त्यांना देखील तो प्रश्न विचारला की ज्यावेळेस सभासद आता मीटिंग होती त्यावेळेस नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्या वाचून दिल्या जात नाही. काय नेमकं याच्यावर काय कारण का? नाही, कोणत्या समस्या आहे? पण ती कोणती मीटिंग म्हणताय? आज झालेली मीटिंग की मागच्या महिन्यात झालेली मीटिंग? कोणती मीटिंग सांगितली मी तुम्हाला? आताच्या झालेल्या मीटिंगमध्ये आताची झालेली मीटिंगचे पूर्ण अर्ज वाचून झालेले तुम्ही भाऊसाहेबांना विचारू शकता. तेच म्हणले नाही, त्यांनी थांबवलं. भाऊसाहेबांनीच कसं होतं. थांबवले? मागच्या महिन्यातली मीटिंगची तारीख काढली, तिथं खूप झाली, सदस्य वेळेवर उपस्थित राहिले नाही, त्यांना अजेंडा देऊन सुद्धा
आणि पुढच्या मीटिंगची तारीखही दिलेली होती. त्या तारखेला सरपंच आणि 1-2 सदस्य असले तरी तर मीटिंग होत असते. हा नियम मलाही माहिती, बाकीच्यांनाही माहिती. सगळे आलेले होते, सह्या झालेल्या होत्या, मीटिंगचं वाचन झालं आणि सदस्य बोलतात की आजच्या मीटिंगला मागच्या मीटिंगच्या अर्ज घ्यायचे. ते कोणतं बोलले? जेव्हाची झाली तेव्हाची मीटिंग त्या वेळेला झालेली आहे. आजची मीटिंग आज झाली. भाऊसाहेबांनी मागच्या मीटिंगची प्रोसिडिंग लिहिली नाही कारण सदस्यांनी त्यांना सांगितलं, त्यांच्यावर दबाव टाकला की तुम्ही मीटिंग घ्यायची नाही, आमच्या समोर अर्ज वाचून झालेली नाही. ते स्वतःच सह्या इथं करून गेले आणि ते स्वतःच सांगतात की मीटिंगचे वाचन झालेलं नाही. ही कोणती पद्धत आहे? चुकीचं आहे ना? म्हणजे चुकीचे आरोप आहे. सदस्यांनी केलं होतं की सगळं थांबवायला? थांबवलं त्यांनी. तुमचा आरोप सदस्यांवरती सदस्यांनी केलं म्हणून आणि सदस्य म्हणतात की नाही तुम्ही त्यांना केलं. विचारायचं सदस्यांना. त्यांनाच विचार. तुम्ही आजची मीटिंग बोलताय की डिसेंबरची मीटिंग बोलताय? तुम्ही हे विचारायला पाहिजे. आणि त्यांना विचारलं आम्ही, त्यांनी सांगितलं ना. आणि भाऊसाहेबांनी मीटिंग पूर्ण झालेली आहे, क्लोज झालेली आहे. आजच्या मीटिंगचे पूर्ण विषय झाले. पुढच्या मीटिंगच्या विषयीचं मागची मीटिंगची होती ना डिसेंबरची, ती ते बोलले की आम्हाला ते अर्ज वाचून दाखवायचे. ही कोणता नियम आहे? हे नियमाच्या बाहेरच आहे. पण ग्रामसेवक सांगतं का सगळे जे काय असतात ग्रामसेवकांचा आरोप तुमच्यावरती जेवढं काम असेल त्याचा निर्णय तुम्हीच घेतात, तुम्ही थांबवतात ते काम. नाही कोणते कामं थांबवतो? कामं सगळे नियमात चालू आहे. जे कामं आपल्या गावाकडे चालू आहे ना, सगळे नियमात चालू आहे. ज्या कॉन्ट्रॅक्टरला आपण कामं दिलेले आहे ना, ते एकदम व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचे काम आहे. हा कामामध्ये चुकीचं असेल, तुम्हाला क्वालिटी कामं दिसत नसेल तर बोला ना, तुम्ही अवश्य बोला, काहीच हरकत नाही. तो तुमच्या कामाची त्या कॉन्ट्रॅक्टच्या कामाची क्वालिटी पण आम्ही एकदा येऊन बातमी केली होती, बघितली होती क्वालिटी काय करत होती. नाही आत्ताच बोला ना तुम्ही. मग आता ते तुमच्याच गाळातला रस्ता होता तो, त्याची बातमी सुद्धा आम्ही केली ठीक आहे, याच्यावर. याच्यावर मी एवढंच बोलू शकतो. डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी माफक दरामध्ये महिला आरोग्य तपासणी शिबिर. अनियमित मासिक पाळी, अंग बाहेर पडणे, माफक दरामध्ये गर्भपिशवीचे ऑपरेशन. तपासणी शिबिर मर्यादित कालावधी, मर्यादित रुग्णांसाठी होत आहे. गर्भाशयाचे तसेच इतर आजारातून मुक्तता मिळावी, ती पण अगदी माफक दरात. तर वाट कसली बघताय? डॉक्टर कानडे हॉस्पिटलमध्ये भेट द्या. नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. नियम व अटी लागू. संपर्क क्रमांक आहे 8208 42 33 24. आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालय शेजारी, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर. डॉक्टर कानडे हॉस्पिटल, लेप्रोस्कोपी व लेझर मूळ व्याध सेंटर राहाता.